नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धूमधडाका जोरात सुरू आहे. बारामतीमध्ये हा पारा किंचित जरा जास्त चढलेला दिसतो, कारण इथे सामना पवार विरुद्ध पवार असा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सौभाग्यवती सुनेत्रा पवार यांनी आज इथून उमेदवारी अर्ज दाखल केला. एकाच कुटुंबातली लोक एकमेकांवर तिखट प्रहार करतायत, एकमेकांची उणीधुणी काढतायत, अशा प्रकारचं चित्र बारामतीमध्ये प्रचाराच्या दरम्यान पाहायला मिळतंय. कधी काळी कोणी विचार केला असेल का की शरद पवारांच्या दाऊद कनेक्शनची इथे निवडणूक प्रचारामध्ये चर्चा होईल, परंतु ते सुद्धा होताना दिसतंय. बारामती मतदारसंघामध्ये प्रचारादरम्यान काका पुतणे एकमेकांवर आरोप करतायत आणि प्रत्येक आरोपाचं तेवढं चोख उत्तर दिलं जात आहे, अशा प्रकारचं चित्र दिसतंय. शरद पवारांनी अजित पवारांवर अनेकदा भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि अजित पवारांनी त्याला आता असं उत्तर दिलंय की व्याजासह उट्टे काढल्याचं समाधान अजित पवारांना मिळालं असेल. अजित पवार असं म्हणालेत की मंत्री झाल्यावर, आमदार खासदार झाल्यावर आरोप तर होतातच, तुमच्यावर सुद्धा आरोप झाले, तुमच्यावर दाऊदशी संबंध असल्याचे आरोप झाले, तुमच्यावर भूखंडाचं श्रीखंड खाल्ल्याचे आरोप झाले. तथ्य काहीच नव्हतं, परंतु आरोप तर झाले ना. हे वाक्य जोडायला अजित पवार विसरलेले नाहीयेत. अजित पवारांनी या दोन्ही वाक्यांची रचना अशा चलाखीने केलेली आहे की दाऊदशी संबंधांचा आरोप पण झाला आणि तो आरोप अजित पवारांनी खोडून पण टाकला. मी दोन आणखी उदाहरणं देतो, त्याच्यामुळे तुम्हाला या वाक्यांच्या रचनेमधली चलाखी लक्षात येईल. तू हरामखोर आहेस असं मी कधी म्हटलंय का? तुझं थोवाड फोडावं असं वाटतंय असा विचार तरी माझ्या मनात कधी येईल का? आणि पहिल्या वाक्यामध्ये आरोप केलेला आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये सफाई दिलेली आहे. अजित पवारांनी अत्यंत चलाखीने ही वाक्यरचना केलेली आणि या वाक्यरचनेमुळे पुन्हा एकदा शरद पवार आणि दाऊद यांचे संबंध चर्चेत आलेले आहेत. शरद पवारांवर अशा प्रकारचे आरोप करणारे अजित पवार पहिले नाही आहेत. अर्थात अजित पवारांनी आरोप केलेला नाही आहे, आरोप केल्यासारखं भासवलेलं आहे. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी सर्वप्रथम शरद पवारांवर दाऊदशी साटलोट असल्याचा आरोप केला होता. राजकारणाचं गुन्हेगारीकरण या मुद्द्यावरून त्यांनी महाराष्ट्र घुसळून काढला होता. महाराष्ट्रामध्ये एक जबरदस्त वातावरण निर्मिती केली होती आणि याच काळामध्ये एका काँग्रेसच्या मंत्र्याने दाऊद टोळीच्या 2 गुंडांसह विमान प्रवास केला आणि हे प्रकरण त्या काळी प्रचंड गाजलं होतं. महापालिकेचे विशेष उपायुक्त गोरा खैरनार यांनी अशा प्रकारचे आरोप शरद पवारांवर केले होते. गोरा खैरनार हे महापालिकेच्या तोडकाम विभागाचे प्रमुख होते आणि त्यांनी दाऊदच्या अनेक इमारतींवर हातोडा चालवला होता. वरिष्ठ पोलीस अधिकारी उल्हास जोशी यांनी तर न्यायालयामध्ये असं प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट आरोप केला होता की शरद पवार संरक्षण मंत्री असताना आणि मुख्यमंत्री असताना दाऊद टोळीच्या 3 माफियांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते आणि या माफियांना सत्तेचं कवच पुरवत होते. रिसर्च अँड अनालिसिस विंगचे निवृत्त अधिकारी NK सूद यांनी शरद पवारांवर थेट आरोप केलेला आहे. सूद असं म्हणालेले की शरद पवारांचे दाऊदशी व्यावसायिक संबंध होते आणि दाऊद टोळीतल्या अनेक लोकांशी शरद पवार सातत्याने संपर्क ठेवून होते. एका मुलाखतीमध्ये NK सूद यांनी शरद पवारांच्या विरोधात हा घणाघात केलेला आहे. 2019 मध्ये मुंबईतल्या BKC मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक भव्य सभा झाली होती आणि या सभेमध्ये मोदींनी शरद पवारांचं नाव न घेता घणाघात केला होता. त्यांनी असं म्हटलं होतं की 1993 साली मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले आणि या बॉम्बस्फोटातल्या आरोपींना देशाबाहेर पळून जाण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी मदत केली आणि या राजकीय नेत्यांना मी सोडणार नाही, अशा प्रकारचा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. मुंबईमध्ये 1993 साली भीषण साखळी बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटामध्ये शेकडो कोटीची मालमत्ता बर्बाद झाली, कित्येक बळी गेले आणि अनेकांना कायमचं अपंगत्व आलं. त्यावेळी पंतप्रधान होते PV नरसिंहराव आणि नरसिंहराव यांनी निवृत्त गृहसचिव NN व्होरा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आणि या समितीच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. व्होरा कमिटीने या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत कसून चौकशी केली. अनेक अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवलं, त्यांच्याकडून तपशीलवार माहिती घेतली आणि त्याच्यातून जो निष्कर्ष आला तो व्होरा कमिटीने या अहवालाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या समोर सादर केला. परंतु हा अहवाल भारताच्या जनतेच्या दृष्टीने एक मोठं कोडं ठरला, कारण हा अहवाल कधी प्रकाशितच होऊ शकला नाही. याची फक्त काही पानं जनतेच्या समोर आली आणि त्यातून काढलेला निष्कर्ष, तो निष्कर्ष जबरदस्त होता. व्होरा समितीने असं म्हटलं आहे की माफिया, राजकीय नेते, पोलीस आणि नोकरशाहीच्या साटेलोट्यातून हे सगळं प्रकरण घडलेलं आहे आणि हे साटेलोटं देशासाठी अत्यंत खतरनाक आहे. या समितीच्या अहवालामध्ये महाराष्ट्रातील एका दबंग नेत्याचं नाव आहे अशी चर्चा वारंवार होत होती. राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता असताना पुन्हा एकदा दाऊद आणि राजकारण्यांचे संबंध उजेडात आले. या सरकारमध्ये मंत्री असलेल्या नवाब मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्यासोबत एक जमिनीचा व्यवहार केलेला आणि त्या व्यवहारामुळे नवाब मलिक
तपास यंत्रणांच्या रडारवर आले, त्यांना अटक झाली, ते तुरुंगात गेले। नवाब मलिक यांची शरद पवारांनी जबरदस्त पाठराखण केली होती आणि या संपूर्ण घटनाक्रमामुळे पुन्हा एकदा राजकीय नेते आणि माफियांचा जो संबंध आहे त्याच्यावर चर्चा सुरू झाली। शरद पवारांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा झाली। बुरा कमिटीच्या अहवालाची सुद्धा पुन्हा एकदा या निमित्ताने चर्चा झाली होती। आतापर्यंत या संपूर्ण विषयावर शरद पवारांवर जे आरोप झाले ते त्यांच्या विरोधकांनी केलेले आरोप होते। त्याच्यामध्ये राजकीय नेते होते, नोकरशाह होते, पोलीस अधिकारी होते। परंतु यावेळी अजित पवार जे त्यांच्या कुटुंबाचे एक सदस्य आहेत, त्यांनी एका प्रचार सभेमध्ये दाऊद आणि शरद पवार यांच्या संबंधांवर पुन्हा एकदा भाष्य केलं आणि ते भाष्य करताना अशी चलाखी दाखवली की आरोप सुद्धा झाले आणि त्याचं खंडन सुद्धा अजित पवार यांनी स्वतःच्या तोंडून केलेलं आहे। बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशा प्रकारचा सामना रंगल्यानंतर शरद पवारांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली। सुनेत्रा पवार ज्या त्यांच्या सुनबाई आहेत त्यांच्या विरोधात त्यांनी एक असं विधान केलं की ज्याच्यामुळे सुनेत्रा पवार या बाहेरच्या आहेत आणि सुप्रिया सुळे या पवारांच्या घरच्या आहेत, अशा प्रकारचा एक अर्थ लोकांपर्यंत पोहोचला आणि हे विधान सुनेत्रा पवार यांच्या अत्यंत जिव्हारी लागलं। त्यांनी या विधानावरून डोळ्यातून पाणी काढलं आणि बहुधा हीच घटना अजित पवारांना सुद्धा प्रचंड झुंबली असावी आणि त्याच्यातूनच शरद पवार आणि दाऊद यांच्या संबंधांचा उल्लेख त्यांच्या भाषणातून झाला। बारामतीमध्ये पवार कुटुंबियांमध्ये जी राजकीय घुसळण सुरू आहे त्या घुसळणीतून येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचे अधिक तीव्र, अधिक तिखट आणि अधिक जहाल आरोप ऐकायला मिळतील अशा प्रकारची दाट शक्यता आहे। कारण एकाच रक्ताच्या लोकांमध्ये जेव्हा स्पर्धा सुरू होते तेव्हा महाभारत घडतं असं म्हणतात की ब्लड इज थिकर दॅन वॉटर, ही एक इंग्रजी म्हण आहे। परंतु सध्याचं बारामतीचं जर राजकारण पाहिलं तर पॉलिटिकल इंटरेस्ट आर मोर थिकर दॅन ब्लड, अशा प्रकारचं चित्र बारामतीमध्ये निर्माण झालेलं आहे आणि हे चित्र दुर्दैवी आहे। अपेक्षा आहे की हा जो कडवटपणा निर्माण झालेला आहे तो निवडणूक होईपर्यंत सुरू राहील आणि त्याच्यानंतर संपुष्टात येईल। बारामतीतल्या या महाभारतावर या व्हिडिओच्या माध्यमातून भाष्य करण्याचा प्रयत्न केला। अजित पवारांच्या विधानावर ज्यांनी पवार दाऊद संबंधांवर पुन्हा एकदा चर्चा केली त्याच्यावर सुद्धा आपण चर्चा केली। या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल। नमस्कार आणि धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।